नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहिलेलं आहे की सायलीचा वाढदिवस धूमधडाक्यात सगळ्यांनी सेलिब्रेट केला आणि इकडे अर्जुनची आई सगळी आवराआवर करत असताना त्याला अर्जुनला येताना दिसतो. मग ती अर्जुनला आवाज देते आणि त्याला बोलवून सांगते, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. पण तिचा चेहरा उतरलेला दिसतो. अर्जुन तिच्याकडे बघतो आणि तिला विचारतो, आई तुझी तब्येत बरी नाही का? काय झालं आहे? माझ्याशी बोल, काय सांगायचं आहे ते तरी सांग. म्हणून तो त्याच्या आईला विचारत असतो. तेव्हा आई सांगते, मला तुझा खूप राग आलेला आहे. आज तुझ्यामुळे मी सायलीचा वाढदिवस चांगला सेलिब्रेट करू शकले नाही. ती बिन आईबापाची वाढलेली मुलगी. आश्रमातही ती मधुभाऊंजवळ राहिली आणि ह्यावर्षी तिच्याजवळ मधुभाऊही नव्हते. हे सगळं ऐकत असताना त्याला जाणवतं की आपण चूक केलेली आहे आणि घरच्यांना सांगितलं नाही. मग आई त्याला सांगते, तुझ्यामुळं मी आज तिचा वाढदिवस चांगला साजरा केला नाही. नाहीतर मी सकाळपासून किती तयारी केली असते. तिला तिच्या आईवडिलांची आणि मधुभाऊची आठवणही येऊ दिली नसती. मग तो आईसमोर कान पकडून माफी मागतो. पुढच्या वेळी असं मी करणार नाही म्हणून सांगत असतो. तेव्हा आई त्याला माफ करते आणि सांगते, आपण आता सायलीची जबाबदारी घेतली आहे. आपण तिला आयुष्यभर खुश ठेवायचं, तिचं मन जपायचं. असं बोलून आई निघून जाते आणि अर्जुनलाही त्याच्या लक्षात येतं की आपण सायलीला तिच्या आईवडिलांचं प्रेम आणि तिची जबाबदारी घेतली पाहिजे. इकडे प्रियाची नाटकं चालू आहेत. ती सायलीला माफ करू नये म्हणून करत आहे. ती सांगत असते, मधुभाऊनी आणि सायलीने मिळून मला आश्रमात खूप त्रास दिला आहे. हे ऐकून रविराजचे डोळे भरून येतात. ती सांगते की ते दोघंजण खूप वाईट होते. त्यांनी मला लहानपणापासून त्रास दिलेला आहे. ती ढोंगी मुलगी आहे. बाबा तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका. असं बोलून ती निघून जात असते. मग ती रागावली आहे बघून तिचे बाबा तिला थांबवतात आणि तिला जवळ घेऊन तिला म्हणतात, मला माफ कर बेटा. मी सायलीला आणि मधुभाऊंना माफ करायला निघालो होतो आणि मला आता माझी चूक कळली आहे. आपण त्यांना माफ करायचं नाही. त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा होईल याची मी जबाबदारी घेतो. आणि प्रिया खुश होते. इकडे सायली तिच्या वाढदिवसाचे फोटो बघत असते. खूप आनंदी असते. तिचा वाढदिवस इतका सुंदर झाला साजरा म्हणून तिला आनंद होत असतो. आणि तितक्यात अर्जुन रूममध्ये येतो. तिला बघतो. ती फोटो बघण्यात खूप मग्न असते. ते पाहून त्यालाही आनंद वाटतो. मग ती सांगते, मी आपल्या बड्डेचे फोटो पाहत होते. मला खूप आनंद झाला आहे. आज तुमच्यामुळे माझा इतका छान बड्डे सेलिब्रेट झाला. थँक्यू असंही तो म्हणत असतो. मग त्याला आठवतं त्यांनी आईला वचन दिलं आहे की आता इथून पुढे सायलीला खुश ठेवायचं. तो सांगतो, मी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. साक्षीचे पुरावेही गोळा करणार आहे. ती आश्रमात होती हेही मी लवकरच सिद्ध करेल आणि मधुभाऊंना निर्दोष बाहेर काढेल. असं ऐकल्यानंतर सायली म्हणते, आई, देवी आई तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. तेव्हा आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल असंही ती म्हणत असते. आणि तिला आनंद होत असतो की मधुभाऊ आता लवकरच घरी येतील. तिच्याकडे पाहून अर्जुनही म्हणतो, मी तुमच्या आईवडिलांचाही शोध घेणार आहे. मी ठरवलं आहे. आणि तो सकाळी उठल्यावर चैतन्याला फोन करतो आणि सांगतो, मधुभाऊंशी आपली भेट करायची आहे. त्याच्यासाठी तू परवानगी घे. तेव्हा त्याला प्रश्न पडतो, आपण मधुभाऊंना का भेटायला जायचं आहे? तेव्हा तो सांगतो, एक केसचं मला पुढची लिंक लागत आहे, ती विचारायची आहे आणि मला सायलीच्या आईवडिलांचाही शोध घ्यायचा आहे. म्हणून मला त्याची परवानगी घ्यायची आहे. मधुभाऊंशी बोलायचं आहे. असं ऐकल्यानंतर चैतन्य चिडवत असतो, अरे वा, तुम्ही ते एकावर एक सरप्राईज देत आहे सायली वहिनींना. असं बोलल्यावर तो त्याला रागवतो. तितक्यात पाठीमागनं त्याला सायलीचा आवाज येतो आणि सायलीने सगळं ऐकलं की काय म्हणून तोही घाबरलेला असतो. पण सायली म्हणते, आपल्याला मधुभाऊंकडे जायचं आहे. मी पण मधुभाऊंला भेटायला उत्सुक आहे. चला ना, मला पण घेऊन. हे ऐकल्यानंतर अर्जुनला आता प्रश्न पडला आहे. मधुभाऊंशी जे बोलायचं आहे ते हिच्यासमोर बोलता येणार नाही म्हणून ते टाळण्यासाठी तो तिला नाही म्हणतो. मग ती म्हणते, मला प्लीज येऊ द्या ना, मला मधुभाऊंची भेट घ्यायची आहे. मला खूप आठवण येते. असं इमोशनल वगैरे करायला सुरुवात करते. पण तो म्हणतो, माझी प्रोफेशनल भेट आहे आणि मला त्यांच्याशी एकांतात बोलायचं आहे. तू असली की माझं बोलणं होत नाही. तू खूप त्रास देते. असं बोलल्यानंतर ती म्हणते, मी तुम्हाला काहीच त्रास देणार नाही. आणि घाईघाईने ती अर्जुनचं सगळं सामान पॅक करायला सुरुवात करते आणि त्याला सांगते, लवकर लवकर आवरा ना, मी तुमच्यासोबत येत आहे आणि आपण मधुभाऊंकडे लवकर भेटायला जाऊ. तो नाही नाही म्हणत असतो तरी ती गाडीची चावी वगैरे घेते. त्याला सॉक्स वगैरे घालायला देते. तो म्हणतो, तुम्ही किती लहान मुलांसारखी इनोसंट आहात. मागे लागले ते लागलेच. तुम्हाला घेऊनच जावं लागेल आता असंही म्हणतो. आणि तिकडे पोचल्यानंतर सायलीला खूप आनंद होत असतो. तिला उत्सुकता असते लवकरात लवकर मधुभाऊंना भेटण्याची. ती अर्जुनला म्हणते, लवकर लवकर चला ना, आपण मधुभाऊंना भेटून येऊया, पटकन जाऊ.
असं म्हटल्यानंतर अर्जुन तिला समजून सांगतो की माझी प्रोफेशनल भेट आहे आणि तुझी पर्सनल, तेव्हा अगोदर मी जाऊन बोलून भेटून येतो, माझ्यानंतर तू भेटायला जा असं सांगतो. तो आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यावर मधुभाऊंचे पाया पडतो, मधुभाऊंना आशीर्वादही मागतो. तेव्हा मधुभाऊ सांगतात सुखी राहा. तेव्हा अर्जुन पुन्हा सांगतो सुखी नका, मला यशस्वी व्हायचं आहे आणि तुम्हाला बाहेर काढायचं आहे. मधुभाऊ म्हणतात ते तर तुम्ही करालच. इकडे तिकडे बघू लागतात, सायली आलेली नाही म्हटल्यावर अर्जुन सांगतो सायली आली आहे, पहिले आपण दोघं बोलू, ती असली की आपल्याला बोलता येणार नाही. म्हणून मधुभाऊंला हसायला येत असतं. इकडे सायली उतावीळ झालेली असते, तिला लवकरात लवकर मधुभाऊंला भेटायचं आहे, तिची तडफड होत असते. इकडे अर्जुन मधुभाऊंला विचारायला सुरुवात करतात की नक्की आठवा, साक्षी संदर्भात तुम्हाला काहीतरी आठवत असेल ती माहिती तुम्ही मला आठवून द्या. तेव्हा मधुभाऊ आठवायला सुरुवात करतात पण त्यांना काहीच आठवत नाही. तेव्हा अर्जुन सांगतो नक्की काहीतरी आठवेलच, तुम्ही काहीतरी आठवा म्हणजे मला ती लिंक कळेल आणि आपण पुढे काहीतरी करूया. असं म्हटल्यानंतर पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, सायली भेटायला मधुभाऊंकडे जाते. मधुभाऊ तिला सांगतात तू आता तुझ्या नवीन घरात सुखी राहा आणि आनंदी राहा, पण तुला वाढदिवसाच्या दिवशी तुझ्या जुन्या गोष्टी तर आठवल्या नाही ना, त्याचा विसर पडला आहे ना तुला, असं विचारल्यानंतर सायली काहीच उत्तर देत नाही. पुढील भागात काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.